आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता बघ. रुद्र, गुलाबाची फुलं दोन रोज रात्री चोरत कोण, मला चोरी बाबतीत कोणी सांगेल का? अरे सांगेल का? ए सांगेल का? ए सांगेल का? चंदूचा आवाज आहे कुठे तो? मी चंदू शेटना फोन केला होता ना, तर तो चालू राहिला. गुलाबाची फुलं दोन रोज गातायत. चोरत कोण, मला ते. चोरी बाबतीत कोणी सांगेल का? अरे सांगेल का? चंदू शेट गाऊ नका. माझा आवाज तिथपर्यंत जातोय. माझा आवाज तिथपर्यंत येतोय. तिथपर्यंत माझा आवाज. नंदी, तुझं काही काम होतं? हो, मला थोडं बोलायचं होतं. आता काही खरं नाही. नक्कीच गौरीजींबद्दल बोलणार बहुतेक. मी आलोच. थांब पुष्पा, मला खरं खरं सांग रुद्र, तुझं गौरीवर प्रेम आहे ना? हे सगळं कधीपासून? त्याच्याकडे काय पाहतोयस तू? मला कधीच सांगणार नव्हतास ना तू? आईला सांगावंसं वाटलं नाही तुला? मी काहीतरी विचारलंय रुद्र, तू का नाही मला हे आधीच सांगितलं? नाही, तसं नाही आहे नंदी. पण मला तरी कुठे वाटत होतं. मला जे वाटतंय ते प्रेम आहे. मी नेहमी गौरीजींकडे बिट्टीची आई म्हणूनच पाहत आलोय. बिट्टी आनंदात राहावी, तिला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मी आणि हे सगळं करता करता मी कधी गौरीजींच्या प्रेमात पडलो माझं मलाच कळलं नाही. तुला सांगणारच होतो, पण आणि गौरीजींसारखी सून ह्या घरात आली तर तुला आवडेलच ना? आवडलं असतं, नक्कीच आवडलं असतं. पण आता परिस्थिती वेगळी आहे रुद्र. आता गौरीचा नवरा परत आलाय. तिला तिचा संसार आहे हे विसरून कसं चालेल? तुला हे सगळं माहीत असतानाही तुझं वागणं बदलत नाहीये, ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. पण गौरीजींचंही माझ्यावर प्रेम आहे नंदाई. आणि तो माणूस तुला त्यांच्यासाठी योग्य वाटतोय? मला तरी तो पटत नाही. तुझ्या पटण्यानं पटण्याचा प्रश्नच नाहीये इथे रुद्र. हा गौरीचा संसार आहे. ती कधी म्हणाली का तुला की तिला त्या माणसाबरोबर राहायचं नाहीये? सांग ना. अरे तुला त्या माणसाबद्दल असं वाटतंय कारण तुझं गौरीवर प्रेम आहे. मी बघतीये ना, तो माणूस घरात आल्यापासून किती चिडचिड चालली आहे तुझी. पण रुद्र, हा त्यांचा संसार आहे. एक मुलगी आहे त्यांना. ते कधी ना कधी त्यांचा संसार सावरणारच. अरे लग्नाच्या नात्याने बांधले गेलेत ते. त्यांचं सगळं नीट व्हावं असं त्यांना वाटत असणारच. तू त्यांच्या मध्ये येतोयस रुद्र, समजतंय का तुला? मला नाही वाटत तसा.
तो जर गौरीजींच्या लायक असता तर मी स्वतःहून बाजूला झालो असतो, पण तसं नाहीये. मला दिसतंय, मला माझं मन सांगतंय की गौरीजींना त्रास होतोय, तो गौरीजींना छळतोय. त्याचा हेतू चांगला नाहीये नंदाई. या आधीही त्याने गौरीजींना त्रास दिलाय, खूप त्रास दिलाय, आणि हे तुलाही माहितीये नंदाई. अरे पण आता तो बदललाय. तू बघतोयस ना किती प्रयत्न करतोय तो. अशी माणसं बदलत नसतात नंदाई. तो नाही सुधारणार. संधी मिळाली तर माणसं बदलतात रुद्र. तू नाही का दारू सोडलीस? तू नाही बदललास? हा सुद्धा बदलेला रे. आणि तो गौरीला खरंच त्रास देत असता तर गौरी आपल्याला तसं बोलली नसती का? एका शब्दानं तरी सांगितलंय का तिनं तसं? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत रुद्र. तू प्लीज काहीतरी गैरसमज करून घेऊन गौरीच्या संसाराची वाताहत करू नकोस, एवढंच माझं सांगणं आहे. रुद्र, नंदाई म्हणते तसं खरंच हे तुझ्या मनाचे खेळ असतील का? नाही, बिलकुल नाही. कारण मला जे दिसतंय ते तुम्हाला दिसत नाही, एवढाच काय तो फरक आहे. मला गौरीजींच्या डोळ्यात दिसतंय की त्या नाईलाजाने हे सगळं सहन करतायत. काहीतरी मजबुरी आहे त्यांची. पण मी त्यांना एकटं नाही सोडणार, या अवस्थेत तरी नाही. आणि खरं काय आहे ते मी आज सिद्ध करूनच दाखवणार. अहो मॅडम, अहो तुमचा रुद्र आहे ना, तो माझ्याकडून माहिती काढायला. मला माहित होतं रुद्र असंच करणार.